तर बहिरेपणा म्हणजे काय? कमी ऐकायला येणं, म्हणजे तुमची हिअरिंग कॅपॅसिटी कमी होणं. काही काही लोक पडलेली सुद्धा आहेत रस्त्यावर ह्या मोठ्या आवाजाच्या एक्सपोजरला, आणि त्याचं कोणाला काही घेणं नसतं. साऊंडमध्ये एवढी एनर्जी असू शकते की एखादी मोठा साऊंड भिंतीला सुद्धा पाडू शकतो. 85 डेसिबल आणि त्याच्यामध्ये 8 तास. ह्याच्यावर जर साऊंड गेला तर प्रत्येक 3 डेसिबल हा रूल आहे. प्रत्येक 3 डेसिबलनी तो साऊंड डबल होतो. आता अलका याग्निकचं आपण जर हे बघितलं तर त्याच्यात दोन्ही कानांना एकदम सडन अचानक एक दिवशी उठल्या, त्या शो झाला होता रात्रीचा, दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर दोन्ही कानांना ऐकायला बंद झालं होतं. बरोबर. तर ह्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. बरोबर. मग तो थोड्या दिवस राहतो, थोड्या दिवस गायब होतो. म्हणून लोक काय करतात, थांबून बघू, सर्दी झाली असेल म्हणून येत झालं असेल, कारण सर्दीमध्ये सगळ्यांचे कान थोडेसे बंद होतात. ते ऑटोमॅटिकली का बंद होतात? तर सर्दीचं आणि कानाचं रिलेशन आहे थ्रू द ट्यूब. सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस जो आहे तो खूप महत्वाचा आहे, तो जपणं. तो एकदा खराब झाला की तो परत रिपेअर होत नाही, आणि त्याचे संकेत नेचर आपल्याला देत असतो की कानामध्ये आवाज येतात, काही झालं तरी सुरू होतात, जे बाहेर नसतो त्याला आपण नाद म्हणतो, टिनिटस म्हणतो. हा एक पहिला संकेत आहे आतलं यंत्र खराब होणं. नमस्कार, मी निवेदिका अँकर प्रियांका जोशी. एसोनाइट टीव्ही तर्फे या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं खूप खूप मनापासून स्वागत. असं म्हणतात की हेल्थ इज वेल्थ. शरीर हीच खरी संपत्ती, हीच खरी संपदा. मग ती संपत्ती टिकवण्यासाठी, चांगली राखण्यासाठी आपल्याला मेंटेनन्सची गरज तर असतेच, त्याशिवाय मार्गदर्शकाची आणि योग्य सल्ल्याची देखील तितकीच गरज असते. अहो, तुमची हीच गरज ओळखून एसोनाइट फार्मानं एक हक्काचं व्यासपीठ तुमच्यासाठी आणलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स तुमच्या भेटीला येणार आहेत या प्लॅटफॉर्मवर. चला तर बघूया आज आपल्या भेटीला कोण आलंय. नमस्कार डॉक्टर. हे आहेत डॉक्टर विजय सोनवणे, ENT सर्जन. डॉक्टर गेली बरीच वर्ष पुणे इथल्या सिंहगड रोडवरील आनंद नगर इथं प्रॅक्टिस करतात. त्याशिवाय त्यांची प्रॅक्टिस सह्याद्री हॉस्पिटल इथेही आहे. सरांचा जास्तीत जास्त अभ्यास किंवा स्पेशालिटी म्हणाल तर बहिरेपणा यावर त्यांचा अभ्यास आहे. चला तर जाणून घेऊया बहिरेपणा आणि त्या संबंधित जे जे काही आपल्या मनातील प्रश्न आहेत त्यावर सरांची उत्तरं. नमस्कार सर. तुमचं आपल्या एपिसोड मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर मला पहिल्यांदा हेच विचारायला आवडेल की एकूण हे जे तुमचा जो बहिरेपणावरचा जो स्टडी आहे किंवा एकूण भारतामध्ये बहिरेपणावरचं तुमचं मत काय आहे? बरोबर. तर बहिरेपणा म्हणजे कमी ऐकू येणं किंवा डेफनेस हा जो विषय आहे तो खूप कमी चर्चेत असतो. बरोबर. कारण त्याची जागरूकता खूप कमी आहे. का तर बहिरेपणा हा न दिसणारं व्यंग आहे, न ओळखता येणारं व्यंग आहे. अगदी बरोबर. आंधळा माणूस ओळखू शकतो, चष्मा घातलाय किंवा काठी आहे आणि त्याला सहानुभूती दिली जाते. तसं बहिरेपणावर नाही होत. आपण ओळखू शकत नाही. मशीन घातलं तरी, ओळखलं तरी त्याला सहानुभूती मिळत नाही, विरोधाचा भाग बनून जातो. तसं आहे. म्हणजे तो कामाचा नाहीये किंवा कानफाट्या किंवा बहिरा असं म्हणून त्याला बाजूला केलं जातं. म्हणून लोक तो व्यंग लपवतात. सांगायला पुढे येत नाही मला कमी ऐकायला येतं. उलट ते आणतात की मला ऐकायला येतं, जरी येत नसलं तरी. तुम्ही बघा, त्याला ऐकायला जरी येत तो काहीतरी ऐकतोय आणि काहीतरी उत्तर देतो. आपल्याला कळतं की त्याला येत नाहीये, पण तो नाही दाखवायचा प्रयत्न. हे समाजाची थोडीशी खंत आहे. समाजाने ते एक्सेप्ट केलेलं नाहीये. चष्मे जसे एक्सेप्ट झाले तसं श्रवण यंत्र एक्सेप्ट झालं नाही. म्हणूनच बहिरेपणा हा खूप कमी डिस्कस केलं जातं. आता बहिरेपणा म्हणजे काय? कमी ऐकायला येणं, म्हणजे तुमची हिअरिंग कॅपॅसिटी कमी होणं. बरोबर. राईट. हे आपण त्याचे स्टॅटिस्टिक्स घेण्यापूर्वी थोडस आवाज काय आहे, साऊंड काय आहे आणि तो कसा जातो, कुठलं यंत्र त्याला, अवयव त्याला कारणीभूत आहे ऐकण्यासाठी, हे आपण थोडं एका मिनिटा मी तुम्हाला सांगतो. तर आवाज म्हणजे हा साऊंड एनर्जी आहे. बरोबर. वेव्ह फॉर्म मध्ये असते. टाळी वाजवल्या तर तो आवाज निर्माण होतो. म्हणजे व्हायब्रेशन जेव्हा यू स्ट्राईक अ नोट, बरोबर, कॉर्ड, गिटारची कॉर्ड आहे, व्हायलिनची कॉर्ड आहे, तसंच तुमचं स्वर यंत्र आहे, रिबन्स आहेत, ते स्ट्राईक झाल्यावर आवाज येतो. हा आवाजला फ्रिक्वेन्सी असते आणि इंटेन्सिटी असते.
बरोबर आहे. फ्रिक्वेन्सीवरनं टोन क्वालिटी कळते. माझा टोन वेगळा आहे, तुमचा टोन वेगळा आहे, बरोबर. पुरुषाचा टोन वेगळा, फिमेलचा व्हॉइस वेगळा आहे, तुमचा हाय पिच आहे, माझा लो पिच आहे, म्हणून आपण ओळखू शकतो फ्रिक्वेन्सीवर. त्याच्याबरोबर त्याला इंटेन्सिटी असते किंवा साऊंड प्रेशर म्हणतो आपण. साऊंडमध्ये एवढी एनर्जी असू शकते की एखादी मोठा साऊंड भिंतीला सुद्धा पाडू शकतो. तसं आहे. अँड दॅट इज मेजर्ड इन द फॉर्म ऑफ डेसिबल्स. बरोबर. डेसिबल हा त्याचा मेजर आहे इंटेन्सिटी ऑफ द साऊंडचा. आता व्हॉल्यूम म्हणतो आपण. व्हॉल्यूम फक्त आपल्याला 1 ते 10, 1 ते 15 असं माहित असतं, पण डेसिबल 5 डेसिबल, 10 डेसिबल, 15 डेसिबल. आणि हा डेसिबल हा खूप छोटा युनिट आहे एका मोठ्या मेजरचा. जर साऊंड तुम्ही डबल केला तर तो 2 पटनी लिनियरनी असं डबल होत नाही. 1+1 2 नाही होत. तो 1+1 जरी म्हटलं तर 10 पटीने वाढलेला असतो. सो दॅट इज व्हॉट डेसिबल युनिट इज. लोकांना डेसिबल युनिट बद्दल काही माहित नसतं. आपल्याकडे सगळे नियम आहेत की एवढ्या डेसिबलच्या वर जाऊ नये. बरोबर आहे. पण त्यांना वाटतं की हा 85 डेसिबल, ह्याच्यावर 5 डेसिबल गेलं तर काय फरक पडतो, 5 पटीने वाढलेला आहे. ऍक्च्युली तो 50% वाढलेला असतो. सो दॅट इज व्हॉट साऊंड इंटेन्सिटी इज. डेसिबलमध्ये आपण मोजतो. सगळा आवाज जो आपल्या स्ट्राईक झाल्यामुळे जो निर्माण होतो तो कानाच्या ह्या पाळीमुळे विच ऍक्ट्स लाईक अ डिस्क गोळा केला जातो आणि या छिद्रामधनं आतमध्ये ढकलला जातो. आतमध्ये पडदा असतो, साध्या मागे साखळी असते, पडदा हलतो, साखळी हलते, असं करून बाहेरचा आवाज आतमध्ये पोचतो. म्हणून साऊंड एनर्जी हा मेकॅनिकल एनर्जी आहे. ओके, राईट. इट इज अ मेकॅनिकल एनर्जी. तो आतमध्ये पोहोचवण्याचं काम पडदा आणि साखळी करते. हा झाला फर्स्ट स्टेप. पण मेंदूला भाषा कुठली कळते? इलेक्ट्रिकल. सो दिस हॅज टू कन्वर्ट इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. त्यासाठी एक यंत्र असतं मध्ये, त्याला कॉक्लिया म्हणतो आम्ही. अच्छा. म्हणजे इथून कानाच्या आतल्या बाजूला. सो हे मधल्या कानापर्यंत झालं. कानाच्या आतल्या बाजूला एक कॉक्लिया म्हणून यंत्र असतं. दॅट इज अ सेन्सर विच सेन्स द साऊंड. अच्छा. तो पाण्याचा एक लेअर, म्हणजे ते चक्र असतं, त्याच्यात पाणी असतं. त्या पाण्याच्या याच्यावर एक मेम्ब्रेन असतो आणि त्याच्यामध्ये जसे भाताची पीक आपण रोवतो की नाही, तसेच हेअर सेल्स असतात. ओके. ते हल्ले की एक इलेक्ट्रिकल इम्पल्स तयार होतो, जेणेकरून आवाज, मेकॅनिकलचा आवाज इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो. आणि तो इलेक्ट्रिकल आवाज जो आहे तो नर वाटे, ऑडिटरी नर म्हणतो, वाटे मेंदूकडे गेल्यानंतर तुम्हाला आवाज कळतो. राईट. आणि तो आवाज आपण ओळखतो कशावरनं? तर आपल्याला लहानपणापासून ट्रेनिंग असतं की हा आवाज म्हणजे ह्याचा आवाज, हा आवाज म्हणजे ह्याचा आवाज, हे बोलणं, हे गाडीचा आवाज, हे छुकछुक आवाज. एवढी मोठी प्रोसिजर आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की हे कशाचा आवाज आहे, काय आहे. दिस इज हाऊ इट वर्क्स. बरोबर आहे. सो हिअरिंग इज इन 2 स्टेप्स. वन इज अ मेकॅनिकल स्टेप आणि वन इज अ इलेक्ट्रिकल. यू अंडरस्टँड? दोन्हीचे वेगळे हे आहेत. आणि हा डिफेक्ट कुठेही येऊ शकतो. बहिरेपणा म्हणजे काय की कमी होणारी ही श्रवण शक्ती आहे, जी आपण क्लासिफाय करू शकतो 2 भागामध्ये, मेकॅनिकल भागामध्ये आणि इलेक्ट्रिकल भागामध्ये. ठीक आहे. मग मेकॅनिकल भागामध्ये पडद्याचे दोष, साखळीचे दोष, त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला कमी येणं, पडदा फाटलेला असतो, साखळी खराब झालेली असते, तुटलेली असते, कनेक्शन बरोबर नसतं. आणि हे कसं होतं? रोगामुळे होऊ शकतं, बाकीच्या काही कारणांमुळे होऊ शकतं. बरेच त्याला हे आहेत, जन्मजात असू शकतं. तर त्याला आपण म्हणतो कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस. अंडरस्टँड माय पॉइंट? तो कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपण रिपेअर करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे जो जन्मतः असतो एखाद्याला? नाही, जन्मतः हा वेगळा झाला. जन्मतः बहिरेपणा हे मी अक्वायर्ड हिअरिंग लॉस म्हणतोय. म्हणजे जन्माला झाल्यानंतर तुम्ही स्पीच डेव्हलप केल्यानंतर जे काय तुम्हाला बहिरेपणा येतं त्याला आपण अक्वायर्ड डेफनेस म्हणतो. जन्मतः डेफनेस वेगळा आणि अक्वायर्ड डेफनेस वेगळा. जन्मतः मूल, जे बहिर मूल जन्माला येतं, तो स्पीच डेव्हलप होतच नाही त्याची. बरोबर. म्हणून त्याला आपल्याला रिहॅबिलिट करावं लागतं मोठ्या मशीन्सनी, आतमधल्या मशीन्सनी. आता सर्जरी करून आम्ही कॉक्लिअर इम्प्लांट म्हणून मशीन असतं, ते आतमध्ये बसू शकतो आणि त्याला आवाज देऊ शकतो. त्या आवाजावरनं तो त्याची स्पीच डेव्हलप करू शकतो. समजा आपण ते करू शकलो नाही तर तो बोलायला शिकणार नाही, मग तो मूकबधीरच राहणार आणि साईन लँग्वेजच्यावर डिपेंडेंट राहणार. बरोबर. तर मी काय जे डिस्कस करतोय की बहिरेपणा जो आहे तो अक्वायर्ड. यू हॅव अक्वायर्ड दिस हिअरिंग लॉस ड्युरिंग युअर लाईफ स्पॅन. म्हणजे ऍक्सिडेंटली. मग त्याच्या मुलांमध्ये पण येऊ शकतं, मधल्या मिडल एज मध्ये पण येऊ शकतं, कोणत्याही वयामध्ये येऊ शकतो. त्याला कारण पण बरीच आहेत. तर हे जो बाहेरचा भाग आहे तो कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस, बिकॉज ऑफ द कंडक्शन ऑफ द साऊंड. ओके. तो बऱ्यापैकी रिपेअर होतो. पडद्याचे प्रॉब्लेम्स म्हणा, साखळीचे प्रॉब्लेम्स म्हणा, आणि काही वेगळे प्रॉब्लेम्स असतील, तो रिपेअर होतो बाय मेडिसिन, बाय सर्जरी ऑर बाय मशीन. ओके. जसं आपण आज जाऊ, जो सेन्सरी न्यूरल पार्ट आहे. सेन्सरी म्हणजे डिटेक्शन ऑफ साऊंड, न्यूरल म्हणजे ट्रान्समिशन ऑफ साऊंड. साऊंड पहिले डिटेक्ट होतो, कन्वर्ट होतो इलेक्ट्रिक एनर्जी आणि ट्रान्समिटेड बाय द नर्व टू द ब्रेन. हा जो सगळा पार्ट आहे तो सेन्सरी न्यूरल म्हणतो.
हा खूप लिमिटेड हे असतो. त्याला जरा जरी इजा झाली तर ती रिपेअर होत नाही, नॅचरली सुद्धा होत नाही. का तर जन्माला आल्यानंतर तो लॉक इन होतो तो हम्म. भाग. जसं आपण म्हणतो ना, आता सेल्स डिस्ट्रॉय झाले, आता स्किन वरचं स्किन निघून गेली, खालची नवीन तयार होते. हो हो ह्याला रिजनरेशन पॉवर खूप आहे. तसंच लिव्हरच्या बाबतीत, लिव्हरला सुद्धा रिजनरेशन पॉवर खूप आहे. तसं ह्या कानाच्या ह्याला किंवा डोळ्याच्या रेटायनाला रिजनरेशन पॉवर नाहीये. तर एकदा खराब झालं की ते कायमचं खराब झालं. म्हणजे चुकीला माफी नाही माफी तसं नाही. इथे त्यामुळे तो असेल तर जपणं भाग, म्हणजे त्याला आम्ही म्हणतो की सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस. आलं लक्षात? तो दुसरा टाईप. तो सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तो जपणं, हम्म. तो एकदा खराब झाला की तो परत रिपेअर होत नाही. आणि त्याचे संकेत नेचर आपल्याला देत असतो की कानामध्ये आवाज येतात, काही झालं तरी सुरू होतात, जे बाहेर नसतो त्याला आपण नाद म्हणतो, टिनिटस म्हणतो. हा एक पहिला संकेत आहे आतलं यंत्र खराब होणं. हम्म. ते यंत्र जर खराब झालं आणि हा आवाज सुरू झाला तर तुम्ही तो संकेत निग्लेक्ट नका करू. इमिजिएटली मेडिकल हेल्प घ्या, तुमचं श्रवण हे तपासून घ्या. असं तो बहिरेपणा आहे. तर दोन बहिरेपणा आहेत, एक जन्मता, एक एक्वायर्ड. त्याच्यामध्ये एक कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस आणि एक मधला आतल्या याचा जो सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस. आणि हे हिअरिंग लॉस आता खूप वाढलं, म्हणजे याची कारणं जी आहेत ते आता खूप वाढत चाललेली आहे. डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की डेसिबल आणि क्षमता ही बेसिक कारणं आहेत. तर मग आपण त्याच मुद्द्याकडे जाऊयात की हे या सगळ्याच्या पाठीमागं नॉईज पोल्युशन किंवा आवाज किंवा नॉईज हेच प्रमुख कारण आहे. तर मग तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी एकदा सांगाल का नक्की नॉईज पोल्युशन म्हणजे काय? बरोबर. तर नॉईज पोल्युशन सांगायच्या अगोदर बहिरेपणाचं आपण एक स्टॅटिस्टिक घेऊयात. आज भारतामध्ये जर आपण ऐकू कमी येणं किंवा बहिरेपणा जो आहे त्याचं जर स्टॅट्स घेतले तर 6 ते 8 कोटी लोक काही ना काही प्रमाणात बहिरे आहेत. 6 ते 8 कोटी. ओके. अँड दिस इज नंबर इज इन्क्रीजिंग. बरोबर. तुम्ही जर वर्ल्ड पॉप्युलेशन मध्ये बघितलं तर 1.2 बिलियन पीपल आर डेफ. थोड्याफार प्रमाणात किंवा काही प्रमाणात तसं. तर ऑफकोर्स दिस नंबर विल इन्क्रीज. हे सुद्धा आपल्याला का कळते की आपल्याकडे त्याचं आता लोक या लागलेत हे व्हायला. तर तो खालचा नंबर जो आहे, म्हटलं मी जसं म्हटलं, कोणी येत नाही पुढं सांगायला की मला कमी ऐकायला येतं, तसं तो अजून मोठा नंबर येऊ शकतो. तर तसं आहे. सो दिस इज द थिंग. आता ह्या 6 ते 8 कोटी लोकांमध्ये जो बहिरेपणा जो आहे त्याची कारणं आपण जर बघितली तर कंजेनायटल मी म्हटलं, म्हणजे जन्माला येणारं मूल बहिरं असतं, येऊ शकतं. का तर ती सिस्टीम डेव्हलप नाही झाली म्हणून. त्याचा पर्सेंटेज किती आहे? 2%. ओके. दुसरा म्हणजे ओल्ड पीपल, वयस्कर लोक, ह्यांच्यामुळे नॅचरली येणारा बहिरेपणा आहे तो येणार आहे आफ्टर 60, 65, 70. तो नॅचरली येणार आहे. ओके. तर ती लोकांची संख्या किती आहे? तर 8%. हे दोन्ही मिळून 10% झालं. 50 ते 60% लोक जे आहेत ज्यांना बहिरेपणा येतो तो काही कानाच्या दोषांमुळे येतो. इयर डिझीजेस म्हणतो आपण त्याला. मग ते डिझीज व्हायरल असेल, बॅक्टेरियल असेल, मग आणि काही त्याला कारण असतील, मॅलिग्नन्सी, कॅन्सर वगैरे, असं सगळं बरेच काही गोष्टी आहेत. तर तो एक मेजर हे झाला, म्हणजे 50 ते 60%. आता हे 60% आणि हे 10-20%, 10% जर म्हटलं तर 70% झाले. राहिलेल्या 30% लोकांमध्ये बहिरेपणा येण्याचं कारण म्हणजे नॉईज पोल्युशन. हो का? एवढं 30% लोकांना ते बाधित होऊ शकतं. म्हणजे आम्ही म्हणतो 20 ते 30% हे जे टक्केवारी आहे ते नॉईज पोल्युशन मध्ये येणारं बहिरेपणा आहे. तर नॉईज पोल्युशन म्हणजे काय? तर नॉईज पोल्युशन म्हणजे काय की नॉईजची एक लेवल ठरलेली की जे आपलं शरीर सहन करू शकतं. ह्याच्यावर जर तो नॉईज गेला, त्याची डेसिबल गेले, व्हॉल्यूम गेला, तर ते तुमच्या शरीराच्या त्या अवयवाला घातक आहे. ते टेम्पररी डॅमेज होऊ शकतं किंवा परमनंट डॅमेज होऊ शकतं. आता मिरवणूकमध्ये गेलं, एक्सपोजर झाला, 2 दिवस ऐकायला कमी येणं, हे टेम्पररी डॅमेज झालं. आणि आठवडा झाला, महिना झाला तरी ऐकायला येत नाही, हे परमनंट डॅमेज झालं. मग ती लेवल्स असतात, डेसिबलचे लेवल्स असतात. त्या डेसिबलचे लेवल ठरलेले असतात. ह्याच्या पलीकडे जर तुमचं डेसिबलची लेवल गेली तर ते तुमच्या कानाला इजा करणार. सो नॉईज पोल्युशन इज सच अ साऊंड विच विल डॅमेज युअर हिअरिंग ॲपॅरेटस ऑर विच विल अफेक्ट युअर बॉडी. मग तो कुठलाही साऊंड असू दे, मग तो करमणुकीचं साऊंड असू देत, जे आपण थिएटरमध्ये आता तुम्ही गेला की कशी डॉल्बीची सिस्टम असते, दॅट इज ऑल्सो व्हेरी हार्मफुल. लोकांना वाटतं की आम्ही त्या ह्याच्यामध्ये तो मिक्स करून आवाज दिला जातो, पण कधी कधी तो एकदम मोठा होतो काही इफेक्ट आणण्यासाठी. दॅट कॅन ऑल्सो हार्म युअर
हिअरिंग. सो तो म्युझिक म्हणजे एंटरटेनिंग साऊंड असू देत किंवा ऑक्युपेशनल असू देत किंवा इंडस्ट्रियल असू देत किंवा ट्रॅफिक साऊंड म्हणा किंवा चौकातला जो साऊंड म्हणतो आपण तो कन्स्ट्रक्शन साईटवरचं साऊंड, हे सगळे साऊंड जे आहेत जिथं डेसिबल जे ठरलेले आहेत रेसिडेन्शियल एरियाज, हॉस्पिटल्स, सायलेंट झोन मध्ये जे काही डेसिबल ठरलेले आहेत त्याच्यापेक्षा जर आवाज वरती गेला 5 डेसिबलनी सुद्धा किंवा 10 डेसिबलनी सुद्धा तर तो नॉईज पोल्युशन मध्ये येतो. ओके. सो दिस इज हाऊ नॉईज पोल्युशन जगामध्ये सगळीकडे वाढत चाललेले आहेत, एस्पेशली शहरामध्ये. का तर अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन आणि लोकांच्या गाड्यांची संख्या खूप वाढत चाललेली आहे. आणि ह्याच्या पुढे जाऊन पर्सनल अँप्लिफिकेशन डिव्हाइस वाढल्यामुळे तर अजूनच हे झालेलं आहे. आपण तो कधीच ह्याच्यात घेत नाही. आपण एन्व्हायरमेंटल नॉईज पोल्युशनकडे लक्ष देतोय, पण व्हॉट अबाउट पर्सनल लीजर चे अँप्लिफिकेशन डिव्हाइसेस? ते आपल्याला इझिली अवेलेबल आहे, चीपली अवेलेबल आहे. 24 तास आपण ते घालून त्याच्यावर ऐकत असतो आणि त्याचा व्हॉल्यूम आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही. आपण गर्दीच्या ठिकाणी गेलो तर त्याचा ऑटोमॅटिकली व्हॉल्यूम वर होतो. काही काही मोबाईल फोनमध्ये तसंच आहे. तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जावा, तो आवाज ऑटोमॅटिकली वर केला जातो. आणि लोक तर 24 तास ते घालून असतात. ड्रायव्हिंग करताना सुद्धा चालू असतं. का तर त्यांना भीती असते, आय एम शुड नॉट मिस अ कॉल. So noise pollution is such that whatever sound which is above certain decibel limit, ज्याची लिमिट आहे त्याच्यावर जर तो जात असेल आणि तो आपल्या ॲपॅरेटसला हार्म करत असेल आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असेल तर त्याला आपण नॉईज पोल्युशन म्हणतो. एक्झॅक्टली. पण आता नॉईज पोल्युशन आणि तुम्ही जे महत्वाचं अगदी उदाहरण सांगितलं की मिरवणुका, तर ह्या ज्या मिरवणुका असतात किंवा लग्नाचे जे आपण म्हणतो ना की वरात असते किंवा काही कुठलाही उत्सव असो, तेव्हा रस्त्यावर इतक्या मोठ्या आवाजात ह्या सगळ्या मिरवणुका जात असतात, तर मग तिथं जे लोक असतात त्याच्यावर ह्याचा काही परिणाम होत नाही का? त्यांना तर जास्त त्यातला धोका असतो, पण त्यांना ते कळत नाही. बिकॉज आपली जी काही हे एनर्जी असते ती उत्साहाच्या सेलिब्रेशन, म्हणजे जो काय आपल्याला आनंद झालेला असतो, मग तो कसलाही असो, मॅच जिंकली म्हणा, इलेक्शन जिंकली म्हणा, कोणाची जयंती आहे, कोणाचा अजून काही आहे, हे जे सगळं जे आहे तो उत्साह करण्यामध्ये तो घालवत असतो. तर त्याला ह्याचं काही हे पडलेलं नसतं की किती मोठा आवाज आपल्या शरीरावर येतोय, त्याचा काय परिणाम होतो, त्याचं काही नसतं. त्याला स्वतःला तर त्रास होतोच, आजूबाजूच्या लोकांना पण त्याचा त्रास होतो, अगदी घरी बसणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास होतो. आणि आता तर ह्या ज्या अँप्लिफिकेशन डिव्हाइस, नवीन नवीन जे गॅजेट्स आलेले आहेत टू इन्क्रीज द साऊंड व्हॉल्यूम किंवा हे, त्याला आपण डीजे आणि डॉल्बी सिस्टम म्हणतो, हे तर खूपच घातक आहेत. बिकॉज त्यांची साऊंड लेवल खूप हाय जाते आणि नुसती हाय जात नाही, त्यातला जो वूफर आणि सब वूफर साऊंड आहे तो तुमच्या शरीराला सुद्धा हलवतो. नॉट ओनली युअर कानाच्या ॲपॅरेटसला, पण शरीराला तो इतका जोरात हलवतो की हृदय धडकायला लागतं. काही काही लोकांना जर हृदयाचे जर प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना खूपच त्रास होणार आहे. काही काही लोक पडलेली सुद्धा आहेत रस्त्यावर बिकॉज ऑफ सम हॅव्हिंग हार्ट एलिमेंट्स, बरोबर, ह्या मोठ्या आवाजाच्या एक्सपोजरला. आणि त्याचं कोणाला काही घेणं नसतं आणि त्याचं पण काही घेणं नसतं. तो सुद्धा 10 मीटरच्या पासून लांब चाललेला असतो, पण तरी पण 10 मीटर सुद्धा असलं तरी त्याला तो त्रास होतो. कारण तो जो सब वूफरचा लो फ्रिक्वेन्सी हाय व्हॉल्यूम जो साऊंड आहे, इट शेक्स यू. हाय फ्रिक्वेन्सी जे म्हणतो आपण, आणि त्याचा हाय व्हॉल्यूम हा ट्रेबल, म्हणजे किंचाळलो ना आपण, तो हाय फ्रिक्वेन्सी हाय व्हॉल्यूम कंपन, जे अर्थक्वेक होतात, तो जो आहे तो भीती देतो. आणि ह्या सगळ्या मोठ्या साऊंडमुळे, नॉईज पोल्युशनमुळे आवाजावर नुसता आपला परिणाम नाही होत, तर ब्लड प्रेशरवर सगळ्यात मोठा परिणाम होतो. यू आर कॉन्स्टंटली अंडर हाय ब्लड प्रेशर. म्हणजे तिथं जी नाचणारी जी हो, सगळी लोक आजूबाजूला तिथली नाचणारी, का तर कॉर्टिसॉल लेवल जास्त सिक्रेट होतं. साधी टाळी जरी वाजली तरी आपलं आतमध्ये कॉर्टिसॉल लेवल सिक्रेट होतं. का तर ही जी इंडिकेशन आहे, मोठा आवाज, फ्लाईट म्हणतो आपण, पळून जाणे किंवा फ्लाईट किंवा फाईट, ह्याला प्रिपेअर करतात माणसाला. मोठा आवाज झाला तर त्याच्यापासून लांब जायचंय का आपल्याला, आपलं संरक्षण करायचंय, पळून जा, लांब जा, ह्याला तयार करतं माणूस. मग तयार करण्यासाठी आपल्याला कुठला हे लागतो आतमध्ये, केमिकल, दॅट इज स्टिरॉइड, दॅट इज कॉर्टिसॉल. ते रिलीज होतं. ते रिलीज काय करतं, ब्लड प्रेशर वाढवतं. तर तुम्ही जर एवढ्या वेळ जर त्याच्यामध्ये राहत असाल, तुमचं ब्लड प्रेशर कॉन्स्टंटली हाय राहू शकतं. ब्लड प्रेशर वाढत सतत हाय असेल तर त्याचा सगळाच परिणाम सगळ्या अवयवांवर होतो. किडनीवर होतो, मेंदूवर होतो, सगळ्यांवरच होतो. आणि त्यात डायबिटीस असेल तर अजून त्याचा प्रॉब्लेम येतो. म्हणून नॉईज पोल्युशन हे का घातक ठरायला लागलंय, हे
नुसतं कानाच्या यंत्रावर तो परिणाम करतो त्याच्यामुळे नाही, ओव्हरऑल शरीरावर सायकोसोमॅटिक माइंड अँड बॉडी ह्याच्यावर पण तो खूप परिणाम करतो. म्हणून आपल्याला त्याच्यापासून संरक्षण करायचं, लांब राहिलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. त्याच्यापासून कसं तुम्ही संरक्षण करू शकता हे जाणून घेतलं पाहिजे. अवेअरनेस आला पाहिजे की हे नाही चांगलं, नुसतं आपल्या शरीरालाच नाही तर आपण दुसऱ्यांना सुद्धा ते घातक ठरवत असं. बरोबर. डॉक्टर, जेव्हा डीजे किंवा त्या संबंधित जे साऊंड इंजिनियर म्हणा, हे जे लोक जे सतत साऊंडच्या ह्या क्षेत्रातच वावरत असतात, तर त्यांच्यावर ह्या नॉईज पोल्युशनचा किंवा ह्या एकूण होणाऱ्या आवाजाचा काय परिणाम होऊ शकतो? बरोबर. तर ती लोक जी ह्या वातावरणात काम करतात किंवा असतात त्यांना आपण वर्क प्लेसेस म्हणतो. बरोबर. वर्क प्लेसेस, त्यांना ते तिथं काम केलं जावंच लागतं. तर तिथं जर अशा साऊंडला जर तुम्ही एक्सपोज होत असाल तर डेफिनेटली स्लोली युअर हिअरिंग ॲपॅरेटस इज गोइंग टू गो वीक. इट इज गोइंग टू गो पटीक. थकतो म्हणतो ना माणूस, त्याला एक क्षमता आहे, श्रवण यंत्रणा ती थकते. ती थकली की त्याची इम्युन सिस्टीम कमी होऊन जाते. शरीराला रोग का घुसतो? तुमची इम्युनिटी कमी झाल्यामुळे तो तुम्हाला त्रास देतो. बरोबर. नाही तर हजारो लोक त्याच वातावरणात असतात, त्यांना त्रास कधी होत नाही जोपर्यंत ती इम्युन सिस्टीम ब्रीच होत नाही. पण तुम्ही जर सतत त्या वातावरणात असतात तर तुमची इम्युन सिस्टीम फटीक होते, ब्रीच होते आणि मग तो अवयव डॅमेज व्हायला सुरुवात होतो. मग तो थोड्या वेळ पुरती डॅमेज, मी तसं म्हटलं तसं टेम्पररी थ्रेशोल्ड शिफ्ट, म्हणजे थोड्या वेळापुरती, थोड्या दिवसापुरती तो डॅमेज होतो, परत रिकवर होतो जर तुम्ही त्याच्यातनं बाहेर झाला तर, बरोबर, विश्रांती दिली तर. पण नाही दिली तर तो परत चालू राहणार आणि अशा एका स्टेजला जाईल की परमनंट थ्रेशोल्ड शिफ्ट होऊन जातं, म्हणजे तिथून तुम्हाला देर इज नो रिटर्न बॅक. सो अशा लोकांनी, म्हणजे जे लोक त्या वातावरणात जे काम करतायत त्यांनी ते खूप प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. पण ते घेत नाहीत, ते आपण पुढे बोलूयात. पण त्यांनी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. त्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे की त्यांच्या हिअरिंग ॲपॅरेटसवर ह्याचा त्रास होतोय. नुसतं तेवढंच नाही तर त्यांना झोप लागत नाही, कानामध्ये सतत आवाज चालू राहतात, माइंड इज कन्फ्युज, माइंड क्लॅरिटी नसते, बरोबर, चिडचिडेपणा वाढतो, खूप त्याचे रिपकर्शन म्हणतो आपण, परिणाम ते खूप आहेत. बरोबर, म्हणजे हे आपल्याला कळत नाहीये पण स्लोली आपण ते, त्याचं मुख्य कारण ते आहे. आता लोकांमध्ये, यंग जनरेशन मध्ये जो ब्लड रश म्हणतो आपण, की म्हणजे म्हणतो ना रोड रॅश, ब्लड रश, की रोडवर सुद्धा ते कशी वागतात तुम्ही जर बघितलं असेल तर दे आर व्हेरी एजिटेटेड. लगेच एकदम ते अँग्री होतात आणि दे स्टार्ट थ्रोइंग देअर. हे कशामुळे आहे? बिकॉज देअर माइंड इज नॉट स्टेबल. इट इज कंटिन्युअसली अंडर स्ट्रेस, बिकॉज ऑफ ऑल दिस थिंग्स. एकतर अँबियंट साऊंड सुद्धा इतका वाढलाय. आज तुम्ही जर बघितलं तर साधा आजूबाजूचा जो साऊंड आहे तो पूर्वी 55 डेसिबल्स होता, आता तो 65 डेसिबल पर्यंत गेलेला आहे. रेसिडेन्शियल मी म्हणतोय, साधं रेसिडेन्शियल. कन्स्ट्रक्शन असेल तो 10 डेसिबलनी अजून जास्त असतो, 75 ते 85 पर्यंत. आणि जर अशा काही सेलिब्रेशन्स मध्ये जे हे वाद्य वाजवले गेले तर तो 95 आणि त्याच्यावर जाऊ शकतो. आपली लिमिट जी आहे, जी WHO किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डनी जी सेट केलेली आहे प्रत्येक जागेसाठी, ती वेगवेगळी आहे. रेसिडेन्शियल मध्ये 55 वर जाऊ देत नाही डेसिबल मध्ये. तर मॅक्झिमम हा इंडस्ट्रीमध्ये किंवा वर्कप्लेसमध्ये जनरेट होणारा साऊंड जो आहे तो 85 डेसिबल फिक्स केलेला आहे, ह्याच्यावर जाता कामा नाही. दिस इज मॅक्झिमम. आणि ह्या आवाजाखाली तुम्ही मॅक्झिमम 8 तास काम करू शकता. सो बोथ द थिंग्स आर लिमिटेड. 85 डेसिबल आणि त्याच्यामध्ये 8 तास. ह्याच्यावर जर साऊंड गेला तर प्रत्येक 3 डेसिबल, हा रूल आहे, प्रत्येक 3 डेसिबलनी तो साऊंड डबल होतो. अलग लक्षात, प्रत्येक 3 डेसिबल जर साऊंड वाढला तर त्याची तीव्रता डबलच्या ट्रिपल जास्त होते आणि तुमचा एक्सपोजर टाइम कमी होतो. तर आता आपण 85 हा जर लिमिट धरला तर 3 त्याच्यात ऍड केले तर 88 झालं. 88 डेसिबलचा जर साऊंड असेल तर तुम्हाला फक्त 2 तास त्याच्यामध्ये काम करायचं परवानगी आहे. जे बघा 85 ला तुम्ही 8 तास काम करू शकत होता, 3 डेसिबल वाढले तर तुमचा टाइम 2 तास झाला. परत 3 वाढवा, तो 2 तास नाही, तो मिनिटांवर येतो. 2 तास 1 तास होत नाही, तो 45 मिनिट्सवर येतो. अजून 3 वाढवा तर अजून बऱ्याच प्रमाणात तो कमी होतो. तर तसा तो 100च्या वर जर गेला तर तुम्ही 10 सेकंड किंवा 15 सेकंडच्या वर तिथं थांबू शकत नाही किंवा थांबलं नाही पाहिजे. तर यू कॅन अवॉइड युअर डॅमेज टू द हिअरिंग ॲपॅरेटस. हे सगळे लिमिट्स ठरलेले आहेत आणि तशा जर ती लिमिट्स तुम्ही क्रॉस केल्यात तर तुम्हाला हे इजा होणारच आहे
आयदर इट विल बी एकदम सडन ऑर इट विल बी स्लो. म्हणजे म्हणतो ना आपण किंवा एका दिवसात मला ते एकदम कमी झालं. आता अलका याग्निकचं आपण जर हे बघितलं तर हो ना, त्याच्यात खूपच दोन्ही कानांना एकदम सडन अचानक एक दिवशी उठल्या, त्या शो झाला होता रात्रीचा, दुसऱ्या दिवशी सकाळी हो. उठले तर दोन्ही कानांना ऐकायला बंद झालं होतं. बरोबर. आणि त्यांना तर ऐकू येण्याची क्षमता ही असते ती एकदम परफेक्ट असते, कारण बिईंग इन दॅट इंडस्ट्री. बरोबर आहे. हो. तर ती, आणि त्यांना लगेच कळलं की मला दोन्ही कानांनी खूप कमी ऐकायला येत. त्यांनी लगेच धाव घेतली, पण अनफॉर्च्युनेटली इट वॉज नॉट बिकॉज ऑफ द नॉईज दॅट वॉज शी वॉज ऑलवेज हॅव्हिंग इन टू हर इयर्स. हा. इट वॉज बिकॉज ऑफ व्हायरल इन्फेक्शन. अच्छा. पण ते व्हायरल इन्फेक्शन व्हायचं कारण काय? आता तिथं व्हायरस कसा पोहोचला, तर शरीरामध्ये व्हायरस असतात, हा. ते आपल्याला त्रास देत नाही. पण तुमची इम्युनिटी ब्रीच झाली, हा. इम्युनिटी थकली तिथली किंवा तिथली लोकल, हा. तर तुमचा व्हायरस जागा होतो आणि तो एकदम सडनली तुमच्यावर आघात करतो. मग त्यांना तिथे आघात पण केला. इनडायरेक्टली इट वॉज दॅट हर साऊंड इंडस्ट्रीमध्ये काम करणं, ऍट बरोबर. दॅट व्हॉल्यूम काम करणं सतत. ऑफकोर्स दे आर टेकिंग हाय प्रिकॉशन्स फॉर इट. दे यूज द इयर प्लग्स. हा. आजकाल इयर प्लग्स मिळतात जे तुमचं साऊंड व्हॉल्यूम कमी करतं डेसिबल्समध्ये. त्याला आपण साऊंड रिडक्शन रेशिओ म्हणतो, SRR. ओके, तर 15 ते 20% साऊंड रिड्यूस होतो. अच्छा. पण तुम्हाला ऐकायला सगळं चांगलं आहे. अच्छा. ओके. अंडरस्टँड? हा. आता तुम्हाला ऐकायला कमी करायचं म्हणजे कापसाचा बोळा किंवा फोमचा बोळा हो, हो, हो. आतमध्ये टाकू शकतो आणि आवाज बंद करू शकतो, किंवा डायरेक्ट असून मफलर्स म्हणतो ना आपण, इयर मफलर्स जे असतात मोठे मोठे इंडस्ट्रीमध्ये हा. तुम्हाला दिले जातात ते. पण त्याच्याने काय होतं, तुम्हाला ऐकायला काही येत नाही, तुमचे सगळेच आवाज कट होतात. कमी होतात. बरोबर. मग तुम्हाला बोलायचं झालं तर खूप वरती नीचे जाऊन त्याला बोलायला, पण तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही ओरडता. बरोबर आहे. अंडरस्टँड माय पॉईंट? ते इंडस्ट्रीमध्ये ठीक आहे, तिथे काय ऐकायला लागत नाही आपल्याला, फक्त तुम्हाला काम साऊंड चालू राहतं. प्रिव्हेंट करायचंय. पण हा, तुम्ही गाणं जर तुमचं फीडबॅक तुम्हाला आला नाही तर हाऊ आर यू गोइंग टू सिंग, बरोबर आहे. हाऊ आर यू गोइंग टू कंट्रोल युअर पिच? तसं आहे. तर ते यूज हाय फिडिलिटी इयर प्लग्स बर. विच अलाउज द साऊंड टू गो इनसाइड बट रिड्यूस दॅट व्हॉल्यूम. अच्छा. जर 100 डेसिबल असेल तर तो 85च्या पर्यंत येतो. म्हणजे तिथपर्यंत आपल्याला आणायचं एवढं त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते, विच विल अलाव यू टू हिअर प्रॉपरली, क्लिअरली, अँड यू कॅन सिंग. अशी फिडिलिटी वापरून सुद्धा हर सिस्टीम वॉज अंडर स्ट्रेस. बरोबर आहे. इम्युनिटी वेंट डाऊन अँड सडनली बोथ इयर शी हॅड हे, आणि शी कुड नॉट रिकवर फुल्ली. थोडं रिकवर झालं पण फुल्ली नाही, जे तिला पाहिजे, कारण त्या प्रोफेशनमध्ये यू हॅव टू हॅव अ हाय अॅक्युटी ऑफ हिअरिंग. हो, हो. ते नाही झालं, त्यामुळे शी वेंट इन टू शेल, आणि त्या ह्याच्यामध्ये शी दॅट टूक अ टोल ऑन हर बॉडी ऑल्सो. ते आपण बघितलं. बघितला तर तसं आहे त्यांना ते. पुरस्कार तुम्ही जे मिळाला. म्हणाला की ह्या म्हणजे सगळ्या मोठ्या म्हणजे लोक त्याच्यात काम करतात त्यांच्यावर हा. काय परिणाम होतो, त्यांच्यावर तर मेजर परिणाम होतो. हम्म. ते तर त्यांना कळतं, कधी कळतं. जसं माझ्याकडे एक पेशंट आली होती काल, मी तुम्हाला सांगितलं, मुलगी आली होती, ती ह्याच प्रोफेशनमध्ये आहे, एडिट करते साऊंड. साऊंड इंजिनियर. शी कॅनॉट हिअर प्रॉपरली अँड शी इज हार्डली 23 इयर्स. सो व्हॉट इज द रिझन? हेच सारखं सारखं सतत तो आवाज ऐकून आणि तो मोठ्या व्हॉल्यूम मध्ये ऐकून हर हिअरिंग सिस्टम हॅड गॉन डाऊन आणि ती नॉन रिपेरेबल. सो नाव शी हॅड टू गो फॉर अन हिअरिंग एड. बरोबर. तर ही मोबाईल म्हणजे वेळ येऊ नये त्याच्यावर, असं आहे. म्हणून तुम्ही प्रिकॉशन पहिल्यापासूनच घ्या, पहिल्यापासूनच तुम्ही इयर प्लग्स वापरा. सी टू इट दॅट यू डोंट एक्सीड 85 डेसिबल अँड सी टू इट यू डोंट वर्क एक्सेस इन दॅट सराउंडिंग. बरोबर. जे 8 तास दिले तर 8 तास, जे 2 तास दिले 2 तास, बाजूला व्हा. अर्धा तास 1 तास थोडा वेळ द्या तुम्ही त्याला परत नॉर्मलला यायला, मग किंवा अगेन वर्क. सो दिस इज द रूल ऑफ 60-60 ऑल्सो. 60-60चा काय रूल आहे? आता आपले मोबाईल फोन्स आहेत, इयरफोन्स ब्लूटूथनी कनेक्ट करतो आपण, व्हॉल्यूम ठेवलेला असतो आपण, काही असेल तो त्याची 100चा जो व्हॉल्यूम म्हणतो ना आपण कुठल्याही मोबाईल फोन, मॅक्झिमम जो व्हॉल्यूम असतो तो 100 डेसिबल साऊंड आहे. लिहिलेलंच असतं 100 डेसिबल साऊंड विच इज नॉट परमिटेड. यू आर परमिटेड 85 अँड बिलो. हो, तुम्ही Right? सांगितलं. सो 100 डेसिबल साऊंड जातो आणि ते तुम्ही सतत जर ऐकलं, 100 डेसिबलला किती वेळ ऐकायचं असतं? हार्डली इट कम्स टू हाफ एन आवरच्या खाली. यू कॅनॉट लिसन मोर टू दॅन 15 मिनिट्स ऑल्सो 100 डेसिबलला. हे त्याची लिमिट आहे. क्षमता आहे ती. मग तुम्ही तर दिवसभर ऐकताय आणि हे न कळत तुमचं चालू आहे, आणि रोजच चालू आहे 24 तास. काय काय लोकांना बाथरूमला जायचं म्हटलं तरी ते लागतं. कित्येक तरी मी बघितले पेरेंट्स कडनं ऐकले, ती बाथरूम मध्ये पण घेऊन जाते, तिथं ऐकत बसते म्युझिक. म्हणजे दिस इज द थिंग. एवढे आपल्या अंगवळणी ते बसलेलं आहे का? तर आपल्याला हे सगळे फ्री जीबीज आणि हे ते मिळाल्यामुळे तो वापर कसा करायचा, तर रील बघायचे, पिक्चर्स बघायचे, कम्युनिकेशन पुरतं राहिलेलं नाहीये. इट इज नॉट दॅट म्हणजे आपल्याला हे आता इट हॅज बिकम म्हणतो ना आपण रोजचं हे झालेलं आहे. तर त्याच्यामुळे हे म्हणजे त्या वातावरणात लोक राहिले म्हणजे त्यांना पहिले बेसिकली हा प्रॉब्लेम येतो. असं आहे. तर तो शुड बी व्हेरी केअरफुल. असं आहे.
आताच पद्मश्री अलका याज्ञनिकचं आपण उदाहरण दिलं, पण ती तर कशी वेगळीच केस होती. पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून आम्हाला असं कोणत्या लक्षणावरून कळेल की आपली हिअरिंग क्षमता किंवा आपली ऐकण्याची क्षमता आहे ती कमी कमी होत चालली आहे? काय लक्षणं असतात? बरोबर. तर हे ओळखण्यासाठी थोडंसं तुम्हाला स्वतःचं इंटेलिजन्स पाहिजे. का तर आपण काय होतं, जसं जसं आपल्याला ऐकायला कमी येतं आपण त्या कमी ऐकण्याला सुद्धा ऍडजस्ट होऊन जातो. कारण म्हणून ती ओळखण्याचे आपल्याला ती हेच नसते. कारण आपण त्याला ऍडजस्ट होतो. माझं कमी आता समजा 10% कमी झालंय, आय एम ऍडजस्ट टू दॅट. मला काही रुटीन वर्क मध्ये मला काही फरक पडत नाही. हा, एखादा माणूस त्या क्षेत्रात असेल, त्याला खूप हाय ॲक्युटी लागत असेल हिअरिंगची, त्याला जर 10% ड्रॉप झालं तर लगेच कळू शकतं. पण सामान्य माणसाला ते कळत नाही, म्हणून तो कधीच ते हे करत नाही. पण तरी पण काही लक्षणं अशी आहेत की त्यांनी ती हे ओळखावी आणि लगेचच मेडिकल हेल्प घ्यावी. तर ती लक्षणं अशी आहेत की सगळ्यात पहिले म्हणजे कानामध्ये रिंगिंग सुरू होणे. बरं. रिंगिंग म्हणजे नाद, तसं क्यू टिनिटस म्हणतो आवाज एक सतत येत आवाज असतो. येणं. हा आवाज सगळ्यांच्या कानात येत नाही रेग्युलरली, बरोबर आहे. तर तो आवाज सुरू होतो. थोडं जरी तुमच्या सेन्सरी न्यूरल पार्टला डॅमेज होत झालं तर हा आवाज सुरू होतो. बर. कंडक्टिव्ह पार्टला डॅमेज झालं तर नाही होत, पण सेन्सरी न्यूरल पार्टला डॅमेज होत असेल तर हा आवाज सुरू होतो. त्याला आम्ही कर्णनाद म्हणतो, टिनिटस म्हणतो. मग तो स्वरूप त्याचं कसंही असेल, वाऱ्याचा सारखा असेल, साऊंड शिट्टी वाजते तसा असेल, किंवा कुकर प्रेशरचा असेल, किंवा हिसिंग साऊंड असेल, काही असेल, तर ह्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. बरोबर. मग तो थोड्या दिवस राहतो, थोड्या दिवस गायब होतो. म्हणून लोक काय करतात, थांबून बघू, सर्दी झाली असेल म्हणून येत झालं असेल, कारण सर्दीमध्ये सगळ्यांचे कान थोडेसे बंद होतात. ते ऑटोमॅटिकली का बंद होतात, तर सर्दीचं आणि कानाचं रिलेशन इज थ्रू द ट्यूब. एक ट्यूब जाते हाडाची कानाकडं, नाकापासून, त्यातनं एअर जात असते. कानाच्या पडद्याच्या आतल्या बाजूला एक पोकळी असते, तिथं एअर लागते फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. साऊंड वेव्ह जे आहेत ते चांगले ट्रान्समिट होतात थ्रू द एअर. बर. तेच पाण्यातनं ते तेवढे चांगले ट्रान्समिट होत नाही, म्हणून पाण्यामध्ये कमी ऐकायला येतं. तेच भिंतीतनं ते जाऊ शकत नाही, म्हणून भिंतीच्या त्या पलीकडे कमी ऐकायला येतं. आणि व्हॅक्यूम मध्ये तर ते जातच नाही. सो एअर इज अ मीडियम टू ट्रान्समिट साऊंड वेव्स. तशीच सिस्टम म्हणजे पडद्याच्या आतल्या बाजूला एअर असते. तो वेव्ह जी आलेली असते आतमध्ये ती पुढे ट्रान्समिट व्हावी म्हणून ती एअर लागते आणि ती नाकाकडनं कानाकडे येते. म्हणून सर्दीच्या वेळेस तुमचे कान बंद होतात, ते त्याच्यामुळे होतात. नाक गच्च असतं, ती एअर जात नाही, त्यामुळे एक 5-6 दिवस तुमचं असं वाटतं की कानाला काय झालं एकदम. तर दॅट इज बिकॉज ऑफ कोल्ड. बरोबर. तर पहिलं लक्षण म्हणजे आपण जसं म्हटलं तसं शिट्टी वाजणं. बरोबर. एक. दुसरं लक्षण म्हणजे की मला गोंधळात किंवा नॉइझी एन्व्हायरमेंटमध्ये ऐकायला नाही येणं. समजा आता आपण एक मीटिंग मध्ये बसलेलो आहोत, 4-4 बोलतायत, त्यातलं मला फक्त काही लोकांचं स्पष्ट ऐकायला येतं, बाकीच्यांचं येत नाही. कुजबूज चालली ते कळतं, पण एक्झॅक्टली काय बोललं ते कळत नाही. सो नॉइझी एन्व्हायरमेंटमध्ये किंवा मीटिंग्स मध्ये तुम्हाला कमी ऐकायला येणं. 1-to-1 मध्ये आपल्याला सगळं कळतं. का? तर आपल्या 2 गोष्टींमध्ये, एक तर आपण चेहऱ्याकडे लक्ष आहे, त्याच्या लिप मधनं मी थोडंसं काहीतरी समजू शकतो, आपल्याला तो सेन्स थोडासा अवगत असतं, त्यामुळे रीड करू शकतो की काय बोललंय काय नाही तसं. त्यामुळे 1-to-1 ला काही प्रॉब्लेम नाही. सेकंडली आजूबाजूला काही साऊंड नाही, आता काहीच डिस्टर्बन्स नाहीये, सो एव्हरीथिंग विल बी क्लिअर. सेम थिंग, आत्ताच मी टीव्ही चालू केला, मुलं ओरडायला लागली, अजून काहीतरी आवाज आहे, अजून रस्त्याचा आवाज येतोय, त्याच्या याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाचं ओळखणं, बोललेलं ओळखणं हे अवघड जातं, ते दुसरं लक्षण जातं. सो नॉइझी एन्व्हायरमेंट किंवा मीटिंग्समध्ये जर तुम्हाला कमी ऐकायला येत असेल असं वाटलं तर दॅट इज अ साइन ऑफ दॅट समथिंग इज प्रॉब्लेम विथ युअर इनर इयर. दॅट इज ऑर हिअरिंग. सो दिस इज द सेकंड. म्हणजे फर्स्ट शिट्टी वाजणे, दुसरं हे. तिसरं म्हणजे लोक तुम्हाला सांगतात, मी काय विचारलेलं तू वेगळंच उत्तर दिलं, बरोबर, किंवा वेगळंच बोललात, किंवा ऐकलं नाही. हे थोडे इंडिकेशन आहे, ते आपण निग्लेक्ट करतो, कारण आपण हे समजून घेतलेलं आहे, मला तो थोडासा त्याच्या तोंडातल्या तोंडात बडबडला असेल म्हणून मला कळलं नाही, किंवा एकदम सावकाश बोलला असेल म्हणून मला कळलं नाही. पण जेव्हा हे रिपीटेडली होत आहेत, काही गोष्टी तुमच्या मिस होत आहेत, तुम्हाला परत परत विचारायला लागतायत, काय बोललास, दिस इज व्हेरी कॉमन. पण आपण हे गोष्टी छोट्या निग्लेक्ट करतो. सो दीज आर द साइन्स दॅट यू शुड टेक इमिजिएट हेल्प. ऍटलीस्ट तुम्ही जाऊन तुमचं श्रवण जे काही अवयव आहे, अपॅरेटस आहे, ते टेस्ट करून घ्या डॉक्टरांकडनं. लोक म्हणतात ते मळ आहे म्हणून मला कमी येतं. ठीक आहे, ड्रॉप टाकत बसतात, तेल टाकत बसतात, थोडे दिवस त्याच्यात जातात,
तरी पण नाही झालं तरी ते दे गेट युज टू इट, कमी ह्याला त्यांना मग असं तिसरं वाटतं की आता मी बरं आहे परिस्थिती हीच आहे आता. असं. सो दिस इज द थिंग व्हॉट हॅपन्स, की तुम्ही लगेचच धाव घेत नाही दो यू नो की तुम्हाला कमी येतंय, कारण तुमचं काही बिघडत नाही, तुमचं रुटीन वर्क चालू असतं, सगळं चालू असतं. अनलेस अँड अंटिल यू आर इन अ व्हेरी हाय प्रोफेशन, जिथं तुम्ही ऐकायला कमी आलं तर काहीतरी बिघडून जाईल, बरोबर. तुमचा लॉस होईल. जसं आपले काही हे आहेत की डिफेन्समध्ये तुम्हाला यू हॅव टू हॅव अ गुड अॅक्युटी ऑफ हिअरिंग, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला प्रत्येक फ्रिक्वेन्सी पिच ओळखण्यासाठी तुम्हाला यू हॅव टू हॅव अ गुड बरोबर. हिअरिंग तिथं. पण अदरवाईज सर्वसामान्य आणि आता तर अँप्लिफिकेशन डिव्हाइस आलेले आहेत, लाऊडस्पीकर सारखं ते ह्याच्याने बोलतात, त्याच्या म्हणजे ऐकतात, तसं झालेलं आहे. म्हणजे मोठा आवाज करून ऐकायचं, फोन पण मोठे स्पीकर्सवर किंवा हे लावून ऐकायचं, म्हणून त्यांचं कुठं काही बिघडत नाही. दॅट्स वाय दे डोंट टेक. सो दीज आर द फ्यू सिम्पटम्स की शिट्टी वाजणे कमी, म्हणजे गर्दीत म्हणा किंवा गोंधळात म्हणा किंवा आजूबाजूच्या साऊंडमध्ये त्यांना कमी ऐकायला येणं, आणि संभाषण परत 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 विचारणं, हे थोड्या तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ह्याच्यामुळे आपलं म्हणजे हे जे लक्षण आहे त्याच्यामुळे आपल्याला खरंच कमी येत असणार, तर आपण जाऊन चेक करून घ्यावं असं. बरोबर. डॉक्टर, आपण आता लक्षणांवर बोललो, कारणावरही बोललो, जसं की नॉईज पोल्युशन आणि ही प्रमुख कारण आहेत. पण आम्हाला उत्सवाचा आनंदही घ्यायचा आहे, पण आपली प्रकृती पण नीट ठेवायची आहे. तर मग हा सुवर्ण मध्य कसा साधायचा? बरोबर. आपल्याला तर सेलिब्रेशन तर करायचंच आहे आणि त्याच्याबद्दल काही हे नाहीये. बरोबर. प्रत्येकाला ती आवड आपली सुद्धा गरजच असते आहे. आणि केलं सुद्धा हो, पाहिजे. हो. बट माझं असं म्हणणं आहे की त्या सेलिब्रेशन आता इतक्या लाऊड झालेल्या आहेत हां. इन टुडेज वर्ल्ड, की त्या लाऊडनेसमुळे हा सगळा प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही त्या लाऊडनेस म्हणजे ती समजून घेतल्यानंतर ती जो लाऊडनेस आहे तो कमी करा. हां. वी आर नॉट अगेन्स्ट सेलिब्रेशन, वी आर अगेन्स्ट द लाऊडनेस बरोबर ऑफ व्हॉट हाऊ यू सेलिब्रेट. यू अंडरस्टँड माय पॉईंट. आताचं सेलिब्रेशनचं काय हे आहे की म्युझिक सिस्टीम लावायची, मिरवणूक काढायची किंवा त्याच्यासमोर डान्स नाच काय असेल ते, जे आपण पूर्वी प्रोसेशन्स काढायचो तसं मिरवणुका काढायचे, पण ते साध्या होत्या. ढोल याची मी म्हणतो हे ट्रॅडिशनल तुम्ही वाद्य वाजवा, त्याच्याने एवढा त्रास नाही होणार. पण जे काय अँप्लिफिकेशन डिव्हाइसेस तुम्ही जे वापरताय ते खूप घातक आहेत, तर त्याच्यापासून तुम्ही बचाव केला पाहिजे, कारण ते नुसते घातक तुम्हाला नाही आहे तर दुसऱ्यांना सुद्धा आहेत. बरोबर. तर त्यांचे सुद्धा देर इज युअर राईट अगेन्स्ट देम, म्हणजे अगदी प्रोटेक्ट देम ऑल्सो. घरी बसणाऱ्यांना पण. नाहीतर असं कसं झालंय, माझं मीच सेलिब्रेट झालं बस बस सगळं, लोकांचं काही होऊ देत, तसं नकोय. यू सेलिब्रेट बट इन अ सेफ वे. मग सेफ वे काय आहे की हा जो डीजेचा वगैरे वापर जो केला जातो तो करू नका शक्यतो. लेट इट बी इन द हॉल, इन द रूम डीजे, किंवा इन द सिनेमा हॉल्स, नॉट ओपनली. ओपनली तुम्ही ट्रॅडिशनल वाद्यांचा जास्त वापर करा, ते तर आपण करतोय, ढोल ताशे हे, पण ते पण काय झालेले, त्याचा पण संख्या खूप वाढलेली, पण त्याचा आवाज खूप जातो, अगदीच त्याचा पण त्रास होतो. पण तो ह्याच्या एवढा नाही होणार का, कारण हा जो त्रास आहे हा डायरेक्टली तुमच्या इनर इयरला फाडून टाकतो, इतका तो साऊंड हे असतो, घातक आहे. तर तसं, आणि परमनंट लॉस होतो, जो रिपेरेबल नाहीये. तो ट्रॅडिशनल याच्यामध्ये तो थोडा तरी कमी असतो, परमनंट नाही होणार, थोडे दिवस होईल, इट विल बी टेम्पररी थ्रेशोल्ड शिफ्ट बट नॉट अ परमनंट शिफ्ट. सो दिस इज व्हॉट वी हॅव टू अंडरस्टँड, की हे जे वॉल्स तुम्ही तयार करता त्याला एक अँप्लिफायर लावतात, डीजे आणि डॉल्बीचा इफेक्ट देतात. बरोबर. ह्या इफेक्टमुळे काय झालेलं आहे की खूप त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागलेले आहेत, आणि सडन दिसत आहेत आणि परमनंट दिसत आहेत, जे पूर्वी होत नव्हते. ते आपल्याला अवॉइड जर करायचं असेल तर त्याला 3च गोष्टी आहेत. एक तर त्याच्यापासून लांब राहा, पहिली गोष्ट वापरूच नका, किंवा लिमिट जे सेट केलेले आहेत तितपतच ते वापरा, ते ठेवा, ते पाळा. ते लिमिट पाळले जात नाही, त्याचं उल्लंघन होतं. एक्झिक्युशन आपली जी बॉडी आहे, पोलीस लोक आहेत, ते करतात काम, नाही असं नाही, पण ह्या नागरिकांनी म्हणजे मी तेच म्हणतो ना की तेवढं सहकार्य केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि हे मंडळांना पण ते सगळे ऍक्सेप्ट करतात, त्यांच्याकडनं लिहून घेतलं जातं फॉर्म्सवर हे आहे की आम्ही एवढ्या वेळ नाही हे करणार, त्यानंतर बंद करणार, पण ते चालू राहतात. थोडंसं ते ह्याच्या भारात आपण म्हणजे सेलिब्रेशनच्या मूडमध्ये ते थोडंसं जास्त एक्सेस ओव्हर करतो आणि तिथं आपल्याला त्रास होतो. तर ते कटाक्षाने पाळलं पाहिजे, लिमिट्स पाळले पाहिजेत. लिमिट्स जर पाळले तर हे त्रास कमी होतील, तुम्हालाच नाही सगळ्यांनाच ते कमी होतील. आता लिमिट जे आहे ते जे म्हटलं तुम्हाला तसं 90 डेसिबल
85-90 बरोबर. डेसिबल, बट दे क्रॉस ओव्हर दॅट. सेकंडली तो काय करतात, सडनली ते इतका जोरात वाढवतात की तो खरंच खूप घातक होऊन जातो. हो. जसा एक बॉम्बस्फोट होतो किंवा हे होतो, हो, त्या हो. टाईपचा तो प्रचंड आवाज असतो आणि त्या आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांनाच तो त्रास होतो. मग याच्यापासून बचाव काय, मी जसं सांगितलं, इयर प्लग्स घाला हं. आणि आणि त्या मिरवणूकमध्ये सामील व्हा. इयर प्लग्स मध्ये 2 प्रकार आहेत, एक टोटली ब्लॉक करणारे इयर प्लग्स आहेत आणि दुसरं मी तुम्हाला सांगितलं जसं हाय फिडिलिटी इयर प्लग्स आहेत, हो. की फक्त डेसिबल्स कमी होतं पण आवाज तुम्हाला ऐकायला येतो. ते तुम्ही वापरा, जे इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये, बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये वापरलं जातं, ते तुम्ही वापरा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्या मागे राहा, पुढं आणि बाजूला चालू नका. हे लोकांसाठी, नागरिकांसाठी, की जेच्या अगदी समोर त्या भिंतीच्या मागे राहा, साईडला किंवा फ्रंटला जाऊन राहू नका. तिथे जास्त दुष्परिणाम, तिथं तो जास्त तुमच्या अंगावर येतो. अच्छा. कुठल्याही भिंतीला टेकून उभारू नका, खांबाला टेकून उभारू नका, रेलिंगला टेकून उभारू नका, कारण त्या साऊंडमुळे धरती सुद्धा हादरते, त्याच्याबरोबर कुठलीही भिंत हादरते, रेलिंग्स हादरतात आणि ते तुम्ही ज्या त्याच्या संपर्कात असाल तर तुमचं शरीर पण हादरेल बरोबर, त्या व्हायब्रेशनमुळे. पायामध्ये जाड सोल असणारे शूज घाला, ज्याच्याने शॉक ऍब्झॉर्ब होईल, कारण जमिनीतनं तो तुमचा आहे. इट इज नॉट ओनली द हाय इंटेन्सिटी साऊंड डायरेक्ट जो जाणार, शरीरापासून तो जातो व्हायब्रेशन, ओके. आणि ते घातक जास्त आहे. म्हणून हे डॉल्बी सिस्टमचं तेच एक हे, ते सिनेमामध्ये आले का तर त्यांना तो इफेक्ट उचलून धरायचा असतो. समजा एक गाडी जोरात थांबली आहे, आवाज आहे, तो त्यांना हायलाइट करायचा असतो, किंवा बॉम्ब उडलाय आणि त्याच्यामुळे जो आजूबाजूला हे झालंय, तो कसा तो इफेक्ट आणणार, तर तो डॉल्बीमुळे येतो, आवाजामुळे आणतात ते. बरोबर. पण तो क्षणापुरती असतो, तो सहन करू शकतो. इथं ते कंटिन्यूस तसं जर दिलं तुम्ही तर ते तुम्हाला घातकच ठरणार आहे. तर हे मी 4 गोष्टी सांगितल्या. एक तर तुम्ही त्याच्यापासून लांब जावा. मीटरचा एक हे आहे, म्हणजे किती मीटर पासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे डॉल्बी सिस्टम पासून. तर 15 मीटरचं आपण हे करूया. 15 मीटर इज द लिमिट. त्याच्या आतमध्ये नका जाऊ, त्याच्या बाहेर राहा, त्या अंतराच्या बाहेर राहायचं. तिथं असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी डेसिबल तो साऊंड कमी होईल. सो 15 डेसिबल इज द लिमिट, की त्याच्या तुम्ही जवळ जाऊ नका. बरोबर. मागे राहा, साईडला किंवा पुढे राहू नका, डायगोनली राहा, भिंतीला, रेलिंगला कशाला टेकून उभारू नका, पायात जाड सोल्स घाला, इयर प्लग्स वापरा, हाय फिडिलिटी इयर प्लग्स वापरा. ह्या गोष्टी आहेत की तुम्ही तुमच्या प्रोटेक्शनसाठी वापरू शकता आणि त्याच्यापासून तुमचा जो डॅमेज होतो तुमच्या कानाला तो तुम्ही टाळू शकता. एस्पेशली जे त्या मिरवणूकमध्ये आहेत आणि जे बघायची भूमिका घेत आहेत किंवा त्याच्या बाजूनी बघतायत, दोघांना हेच हे आहे. सो दॅट इज हाऊ यू शुड. हे इव्हन तुम्ही सिनेमामध्ये जाताना सुद्धा मी म्हणेन की तुम्ही ते हाय फिडिलिटी इयर प्लग्स वापरा. आपल्याला विमानात ते जे देतात इयर प्लग्स, ते प्लग्स वापरा. पिक्चरला जाताना लक्षात ठेवा सगळ्यांनी. हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रेक्षक हो, कानाला खडा आणि 60-60चा रूल नक्की पाळा. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आज आमच्या इथे स्टुडिओमध्ये आलात आणि खूप मोठ्या आणि चांगल्या आम्हाला जे सल्ले आहेत किंवा ज्या मोठ्या तुम्ही ज्या आम्हाला शिकवणी दिल्यात, तर त्याचा आम्ही नक्कीच वापर करू आणि आपले कान सुरक्षित ठेवू. डेफिनेटली. थँक्यू. अजून एक लास्ट जाता तर मी एक गोष्ट सांगेन की नॉईज पोल्युशन बद्दल जी जागरूकता आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतोय, त्याला रिस्पॉन्स खूप कमी आहे. का तर मी तेच सांगितलं, कारण त्याचे असे आहेत की लोकांमधनं कसं झालेलं आहे की मला माझ्या आवाजाबद्दल सगळं माहिती आहे, मी माझी काळजी घेऊ शकतो, मला काही वाटत नाही, मला कमी ऐकायला येतंय, कारण टेस्टिंगच कधी होत नाही. तुम्ही मला सांगा, तुम्ही आतापर्यंत 10 वेळा तुमचा चष्म्याचा नंबर किंवा डोळ्याचा नंबर काढला असेल, किती वेळा तुम्ही कानाचा नंबर काढलाय? आता हे तुम्ही प्रोफेशन मध्ये आहे म्हणून. काही प्रोफेशन मॅन्डेट्स यू टू गो अँड गेट द हिअरिंग टेस्ट डन. इंडस्ट्री आहे, हे आहे, ते आहे, वर्क प्लेस आहे म्हणून. पण कॉमन मॅन कधीच नाही. मी बघितलेले पेशंट 10 वर्षापासून कमी ऐकले होते, पण काहीही मी कधी साधी टेस्ट केलेली नाही. डोळ्याचा नंबर जसा काढतो तसं कानाचा पण नंबर आपण काढतो, तसं कधीही केलेलं नाहीये. प्लीज रेग्युलरली, जसं बीपी आपण मॉनिटर करतो, एका विशिष्ट वयानंतर बीपी मॉनिटर करायला सांगतात, शुगर मॉनिटर करायला सांगतात, तसं एका 30-40 नंतर तुम्ही का नाही हिअरिंग टेस्ट करून घेत? तुम्हाला कळेल तरी तुम्हाला कमी ऐकायला येते की नाही, वेदर युअर हिअरिंग ॲपरेटस इज गुड ऑर नॉट, अँड दॅट बिकम्स अ बेसलाईन फॉर अस. बरोबर. आज मला तुमची बेसलाईनच माहित नाही. तुम्ही एक दिवशी सडनली यायला तुमचं एवढं खाली झालं, कधी झालं हे कसं मी ओळखणार? तुमच्याकडे पूर्वीची बेसलाईन पाहिजे ना. पाहिजे, तुमचा अवेअरनेस तितका पाहिजे. म्हणून जॉईन करायच्या अगोदर तुम्हाला सांगितलं जातं की यू डू इट, आणि नंतर मग आपण 5 वर्षांनी केलं तर कळू शकते की बाबा येस त्याचं चांगलं होतं, आता खराब झालं म्हणजे ह्याच्यामुळे खराब झालेलं.
आता तशी बेसलाईनच राहिली नाही. म्हणून माझं एक फक्त सगळ्यांना एक हे आहे की नॉईज पोल्युशन हा गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही तुमच्या कानाचं तपासणी रेग्युलरली आफ्टर द एज ऑफ 25-30 दर 5 वर्षांनी करा, पण करा. सो दॅट वी विल कम टू नो अर्ली. जसं आपण म्हणतो डायबिटीज डिस्ट्रॅक्शन, तुम्ही प्रिकॉशन घेतले तर चांगलंच आहे ना. तसं सेम थिंग इज विथ दिस. सो दॅट इज माय लास्ट हे अपील टू द पीपल की प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. डोंट लिव्ह इट टू अदर्स. घंटा बांधा त्याच्याबद्दल कोट बाजाराच्या गळ्यात घंटा बांधणार तसं ठेवू नका. एव्हरी वन्स रिस्पॉन्सिबिलिटी इज देअर टू कर्ब डाऊन द साऊंड नॉईज बाय टेकिंग प्रिकॉशन्स. आणि क्रिएशन सुद्धा, म्हणजे यू शुड नॉट क्रिएट नॉईज पोल्युशन अँड यू शुड टेक सेफ्टी मेजर्स टू अवॉइड नॉईज पोल्युशन. हे दोन्ही, आणि ते आपल्यापासूनच येणार आहे. गव्हर्नमेंटसाठी थांबू नका. पॉलिसीज आर देअर, एक्झिक्युशन इज देअर, ज्युडिशरी इज देअर टू पनिश. सगळं आहे ऑन प्लेस, पण प्रॉब्लेम आहे की वी आर नॉट फॉलोइंग इट. प्रेक्षक हो, एसोनाईट टीव्ही या आमच्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये.